आमवात आणि जनरल सांधेदुखी याच्यामध्ये काय फरक आहे नक्की? शरीरामधला वात वाढत गेला आणि हाडांचा क्षय झाला की विशेष करून सांधेदुखी होते. आम्हात एक वेगळा डिसीज आहे, त्याच्यामध्ये स्पेसिफिक असं सांगितलेलं आहे की स्निग्ध भोजन घेतल्यानंतर जर तुम्ही व्यायाम केला तर तयार होणारा जो आहार तो साम तयार होतो आणि तो साम तयार होत असताना तुम्ही जर व्यायाम केला तर तो साम आहारस सांध्यांच्या ठिकाणी ही सामता तयार व्हायला लागते. जर का स्निग्ध अन्न घेतल्यानंतर आपण व्यायाम केला, म्हणजे जनरली आपण बघतो की बायका सगळं स्वयंपाक बिपाक झालं, जेवण झालं की लगेच आवरायचं इथंपर्यंत ठीक आहे, भांडी कुंडी आवरावीत, पण ते घासून ते जागेवर जाणं, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी आणि परत लगेच संध्याकाळची तयाऱ्या, ह्या गोष्टी आपल्याला चालू झालेल्या दिसतात. किंवा आजकाल बरेच जण हेवी मील घेऊन जिम करतायत, हे पण दिसतं. तर ही जी आहेत ना, ही विशेष करून आमवाताच्या संप्राप्त्यात उत्पन्न होण्याची कारणं आहेत. सो आमवातामध्ये सांध्यांचा स्पर्श जो असतो ना, तो गरम असतो, उष्ण असतो. आणि संधिगत वातामध्ये जर बघितलं, म्हणजे सांधे दुखीमध्ये बघितलं तर सांध्याचा स्पर्श थंड असतो आणि म्हणून त्याचं पेन पण जास्त असतं. त्यात दोन महत्वाची लक्षणं येतात, ती म्हणजे एकतर संचारी वेदना. बरेच जण म्हणतात की आज हा गुडघा दुखतोय, दुसऱ्या दिवशी तो आता सुटलाय, दुसरा दुखतोय, तो सुटलाय, मान दुखते. तर ह्या पद्धतीनं एक जॉईंट पकडत ते जातं आमवात. आणि वृश्चिक दंशवत वेदना हे एक वेगळं लक्षण सांगितलं. म्हणजे जसं की वृश्चिक म्हणजे विंचू, तर तो विंचू चावल्यानंतरच्या जशा वेदना असतात ना, तर तशा पद्धतीच्या वेदना ह्या आमवातामध्ये असतात. आणि म्हणून आमवातामधल्या वेदना अनबेरेबल आहेत आणि त्या विश्रांती घेतल्यानंतर वाढतात. हे त्याचं वेगळेपण आहे. म्हणजे तुम्ही दुपारी झोपला की दुपारी झोपून उठल्यानंतर सांध्या आखडलेल्या असतात, किंवा रात्री झोपलेला आहात जेवण बिवण व्यवस्थित करून आणि सकाळी सांधे धरलेले असतात. मग 1 तास 1.5 तास गेला की मग जरा हालचाली व्हायला लागतात, थोडासा व्यायाम केला की मग तो सांधा हळूहळू सुटतो आणि मग पेशंट घरातल्या घरात तरी निदान चालू शकतो. तर हे आमवातामध्ये घडतं. तर हा पूर्णपणे वेगळा डिसीज म्हणून आपण ट्रीट करायला लागतो.